तुला आठवतंय? तुला आठवतंय नयना नेहमी तिच्या मुलाचे वडील म्हणून तुझ्या दादाचा उल्लेख करायची, आठवतंय? आपण एक काम करूया, आपण दादाला सांगूया हे सगळं. तो नयनाला ओळखायचा ना, म्हणजे तो काहीतरी मदत करू शकेल ना आपली ह्याच्यात. अगं दादानी खूप कष्टाने उभं केलं हे सगळं, त्याची काळजी आपल्याला घ्यायलाच पाहिजे. इतक्या सहजासहजी मी त्या प्रियांकाच्या हातात जाऊन देणार नाही. आणि मग शार्दूल? अगं तो तिच्या तालावरती नाचतोय सध्या, तिने भुरळ घातले त्याला, त्यामुळे तिचा आधी बंदोबस्त केला पाहिजे. तर पाणी डोक्यावरनं जायला लागलंय, मी बघतो काय करायचं ते. आता ती आहे आणि मी आहे. बोल, का केलास फोन? मी पुण्याला जाते हे सांगायला फोन केला. अच्छा, म्हणजे शेवटी तू तुझ्या मनासारखंच वागणार आहेस? अहो माझं महत्वाचं काम आहे तिथे. ते काय महत्वाचं काम आहे ते माहिती आहे मला. शेवटी तो वरुण सुभेदार तुला जास्त जवळचा वाटायला लागलाय, सगळ्याच अर्थाने. हर्ष, ओरडू नकोस. माझ्यावरती ओरडण्याचा अधिकार नाही तुला. तुला जे वाटतं ते कर, पण एक लक्षात ठेव, यानंतर कधी मला तोंड दाखवू नकोस. शार्दूलचं ना माझ्यावर खूप प्रेम आहे. कसलं प्रेम ग? भुरळ पाडलेस त्याला तू. तुझी थेर काय ओळखत नाही का मी? आधी त्या आसावरीच्या संसारामध्ये ढवळाढवळ केलीस आणि आता नेहाच्या संसारामध्ये माती कालवाला निघालीस. पण लक्षात ठेव, हा राजाराम पांढरे जोपर्यंत जिवंत आहे ना, तोपर्यंत मी तुला असं काहीही करून देणार नाही. ताबडतोब शार्दूलच्या आयुष्यातून निघून जा, नाहीतर का हा? तुम्ही आणि त्या नेहाने मिळून त्याच्या बाबांना फसवलं, त्यांची सगळी इस्टेट स्वतःच्या नावावर करून घेतली आणि वर मला शिकवताय. पैसाच हवा होता ना, म्हणून तर शार्दूल वेडा असताना सुद्धा तिने त्याच्याशी लग्न केलं. ते मूल सुद्धा कुणाचं पाप आहे देव जाणे. एक अक्षर बोललीस ना, ठार मारून टाकेन इथल्या इथे तुला. गपचूप शार्दूलच्या आयुष्यातून निघून जायचं, नाहीतर हा राजाराम पांढरे तुझी अशी अवस्था करेल ना की आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहिलास ना तर लाज वाटेल तुला, घाबरून जाशील. यांच्या मुलाला बळजबरीने तुम्ही डांबून ठेवलं असं यांचं म्हणणं आहे. हा माणूस खोटा बोलतो. माझ्याशी वाकड्यात जाणाऱ्या माणसाला मी कधीच सोडत नाही. तू माझ्या गालावर जी चापट मारलीस ना, तिचे व्रण माझ्या मनावर उमटलेत. मी तुझ्यावर जो वार करेन ना, तिचे व्रण तुझ्या आयुष्यावर उमटतील. नाही तुझं जगणं कठीण करून सोडलं ना, तर नावाची प्रियंका नाही मी. तू आत्ता कुठे आहेस? पुण्यात. पुण्यात कुठे? हे सांगायला मी तुम्हाला बांधील नाहीये. शारदा प्लीज, बास झाला आता, माझा अंत पाहू नकोस. कुठेस तेवढं सांग. येणार तुम्ही? मी कशाला येऊ? मग का विचारते? हे बघ, मी काय करते, कोणाबरोबर आहे याची चौकशी करायला फोन केलात ना तुम्ही? इन्स्पेक्टर, मी त्या मुलाला कायदेशीररित्या दत्तक घेतलेलं आहे हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला जे लीगल डॉक्युमेंट्स हवे होते ते सगळे मी दाखवले आणि मला वाटतं तुमचे समाधान झालेलं आहे. तेव्हा ठीक आहे, मिस्टर म्हात्रे, कागदपत्र. थँक्यू सर. येतो. अरे येतो असं कसं? असं कसं? हो थांबा, असं कसं येतो म्हणताय तुम्ही? हा, माझा पोरगा आहे त्यांच्याकडे आणि तुम्ही चालला? अहो मी सगळे कागदपत्र पाहिलेत, कायदेशीरित्या तो मुलगा त्यांचाच आहे. अरे पण तुम्हाला नाही मिळू शकत. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्हाला कोर्टात जावं लागेल. हवालदार यांना घेऊन या. अरे कोर्टात काय जायचं? हो ठीक आहे, आता बघाच मी काय करतो ते. हा हो चला.